अ, विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. तर आज आपण आपल्या पाठ्यक्रमाला असलेलं पहिलं चॅप्टर अर्थातच अधिकोषण म्हणजे व्यापारी बँक हे आपला हा पहिला चॅप्टर आहे. पण तत्पूर्वी आपल्याकडे आता बोर्ड किंवा हे नसल्याकारणानं दुर्दैवानं मला तुमच्यासमोर स्पष्ट असं मांडता येणार नाही, लिखाणकाम करता येणार नाही. त्याच्यामुळं मी या ठिकाणी एक लेक्चर टाईप ओनली ॲज अ भाषण टाईपच मला आपल्यासमोर मांडणं हे अपरिहार्य बनलेलं आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांची माफी मागतो. तत्पूर्वी आपण व्यापारी बँक हा आपला पहिला चॅप्टर आहे. तर बँक म्हणजे काय हे आपल्याला थोडंसं माहिती, याचा काहीतरी थोडासा इतिहास आपण थोडंसं आज आपण मांडू, नंतर आपल्या चॅप्टरकडे. तर आपणा सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा मनुष्याच्या उत्क्रांतीच्या कालामध्ये उत्तरोत्तर जसं जसं मनुष्य हा प्रगती करू लागला, मनुष्याची भटकी अवस्था संपून, शिकारी अवस्था संपून तो कुटुंब अवस्थेत, समाज अवस्थेमध्ये, जेव्हा समाज अवस्थेमध्ये तो जेव्हा प्रवेश केला, तेव्हापासून त्याच्या आर्थिक गरजांचा कालानुक्रमाने विकास होत गेला. त्याच्यामुळे साहजिकच मनुष्याच्या गरजा पूर्ण करत असताना एकमेकावर अवलंबून असणे हे अपरिहार्य होते. त्यातूनच माणसांच्या गरजांची, आर्थिक प्रश्नांची निर्मिती होत राहिली. मग पुढे जसजसा काळ बदलत गेला, तसतसं लोकांना जाणवणाऱ्या येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी पैशाची, विनिमयाच्या साधनांची अतिशय निकड भासू लागली, गरज भासू लागली. त्यातून पैसे देणारे आणि पैसे घेणारे हे वर्ग निर्माण झाले. अर्थातच आपणाला माहिती आहे, पण हे काही बँक नावानंच हे चालत नव्हतं. पण ही एक अशी व्यवस्था जगातल्या प्रत्येक भागामध्ये, देशामध्ये होती. आपल्याही देशामध्ये आजही ती व्यवस्था आज मोठ्या प्रमाणावर आहे. भारतामध्ये आज बँक म्हणून बँक नामक ही व्यवस्था आजही आपल्या अनेक भागामध्ये नाही, पण ती कार्य करणारी एक अपारंपरिक व्यवस्था मात्र आजही आपल्या देशात अस्तित्वात आहे. हे आपल्याला निदर्शनात येईल आज की लोकांना अनेक अडचणी होत्या, अडचणी असतातच, आणि आर्थिक अडचणींना तोंड देणेच हा एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण ह्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी, जेव्हा काही गरजांची पूर्तता करण्यासाठी आपणाला पैशाची गरज भासते, तेव्हा आपण इतरांकडून पैसे घेतो. आणि इतरांकडून पैसे घेत असताना ते पैसे देणारा एक वर्ग आणि घेणारा हा एक ग्राहक, अशी ही व्यवस्था संपूर्ण जगभरामध्ये उदयास आली व्यवस्था. पण पैसे देणारे लोक, ज्यांना आपण आपल्या भाषेमध्ये सावकार, महाजन, पाटील असे संबोधतो, जमीनदार, हे जे ज्यांच्याकडे भांडवलदार लोक, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ते लोक अशा प्रकारचा व्यवसाय हजारो वर्षापासून करत होते. आणि ती व्यवस्था आजतागायत आपल्यामध्ये शाबूत आहे, अस्तित्वात आहे. तर नंतरच्या काळामध्ये जसजसं येऊ लागलेलं, लोकांकडेही पैसा येऊ लागला, अतिरिक्त पैसा. तर हा अतिरिक्त पैसा हे घेणारे देणारे दोन लोक होते, जे की ज्याला आपण पारंपरिक बँकर्स असं समजू. एक पैसे देणारा हा जो सावकार, महाजन, पाटील, जमीनदार,
की जे लोक होते पैसे देत होते लोकांना, व्याजानं पैसे देत होते, त्याच्यावर व्याज आकारत होते दामदोपटेने आणि लोकांच्याही गरजा भागत होत्या. याच्यामध्ये लोकांचा काही गैरसोयी होत्या, म्हणजे याच्या हिशोबाचा किंवा याच्या देखरेखीचा एक पारदर्शक व्यवस्था नव्हती. हा दोष तर होताच, पण काही का असे ना की लोकांची गरजपूर्ती त्यामधून होत होती. पण नंतरच्या काळामध्ये पुढे पुढे मनुष्य जीवन अतिशय उत्क्रांत होत गेलं की लोकांकडे जेव्हा अतिरिक्त पैसा येऊ लागला तेव्हा लोकांना असं वाटू लागलं की हा अतिरिक्त पैसे कुठं ठेवायचं. तर तत्पूर्वी लोक काय करत असेल की आपला पैसा घरामध्ये, शेतामध्ये, भिंतीमध्ये अशा प्रकारे साठवून ठेवत असत. पण पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने पैसा ठेवणं तो एक अपव्यय होता. नंतरच्या काळात ह्या आधुनिक बँका तयार झाल्या, त्याच्यामध्ये लोकांचे आर्थिक म्हणजे पैशाच्या देवाणघेवाणीचं कार्य अतिशय सुलभ बनलं, सोपं बनलं. दुसरीकडे लोकांकडे जो पैसा अतिरिक्त होता आणि तो पैसा बँकेमध्ये ठेवता आला. आतापर्यंत आपण घरामध्ये, आमचे आजोबा पणजोबा घरामध्येच पैसा ठेवत होते आणि तो पैसा तसाच खुईजून जात असे. तो कोणाला भेटला तर ठीक, न भेटला तर तो तसाच पडून राहत असे. तर हा ही एक पारंपरिक घरामध्ये पैसा जतन करण्याची पद्धत होती. पण पुढच्या काळामध्ये बँका आल्यानंतर मात्र लोकांना ज्या काही अडचणी आहेत पैशाविषयी त्या बँकेमार्फत त्याचं निस्तारण होऊ लागलं. लोकांना बँकेकडून पैसा मिळू लागला. त्याच्यामुळे लोकांचे जे काही समस्या आहेत, गरजा आहेत, त्या पूर्ण होऊ लागल्या. याउलट लोकांकडे जो अतिरिक्त पैसा आहे, जमा आहे, ती जमा सुरक्षित ठिकाणी म्हणजे बँकेमध्ये ठेवण्यासाठी बँकेमध्ये लोक ठेवू लागले. त्या ठेवल्यावर जी बँकेत आपण जी बचत ठेवतो, जमा ठेवतो, त्याच्यावर बँकेकडून व्याजही मिळू लागलं. म्हणजे हा एक त्याचा खूप मोठा फायदा या बँकिंग अर्थव्यवस्थेनं, या बँकिंग नामक व्यवस्थेनं संपूर्ण लोकांना उपलब्ध करून दिला. या बँकेचा फायदा असा झाला की लोकांना पैसा बँकेकडून मिळू लागलाच, पण दुसरीकडे लोकांकडे जो अतिरिक्त पैसा होता तो पैसा ते लोक बँकेमध्ये साठवू लागले. आपली जी कमाईची मेहनत आहे ती बँकेमध्ये ते ठेवू लागले. त्याच्यावर बँक आपणाला व्याजही देऊ लागलं. तर अशा प्रकारची व्यवस्था आजतागायत कधी झालेली नव्हती, पण हे बँकेमुळं हे निर्माण झालेलं होतं. आणि हा जो पैसा आपल्या नावे आहे, आपण गेल्यानंतर ती पैसा आपल्याच वारसांना मिळेल याची एक कायदेशीर तरतूदही तर या बँक नामक व्यवस्थेने करून ठेवलेली होती. त्याच्यामुळे बँकेशी व्यवहार करणे अतिशय सोयीस्कर आणि महत्त्वपूर्ण होऊन गेलेलं होतं. म्हणून आज संबंध जगामध्ये बँकिंग व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आपणास दिसून येतो. तर नेमकं एकंदरीत पैशाचं देवाणघेवाण करणारी एक यंत्रणा म्हणजे बँक, हे आपणाला लक्षात आलेलं असेल. तर ही त्याची एक प्रस्तावना होती. तर तत्पूर्वी मी आपणासमोर सांगतो की बँकिंग व्यवस्था कधी निर्माण झाली. पारंपरिक पद्धतीने तर आपल्याला माहिती आहे की सावकार, जमीनदार, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे असे धनिक लोकांना व्याजाने पैसे देत असेल, ते एक व्यवहार होता. पण बँक ही जी संस्थात्मक व्यवस्था आहे ती केव्हापासून उदयास आली, तर हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर याच्यावरून आपणास लक्षात येते की ही व्यवस्था, बँक नावाची आजची जी संकल्पना आहे, आधुनिक संकल्पना, तर याचा उदय सर्वप्रथम आपणास इटलीमध्ये झाल्याचं लक्षात येते. इटली हे युरोपातील भूमध्य समुद्रावर असलेलं एक प्राचीन आणि समृद्ध शहर, जे की आजही तेवढंच समृद्ध शहर मानल्या जाते, एक व्यापारी शहर होते. तर ह्या इटलीमध्ये व्हेनिस, मिलान, जेनेचा, बार्सिलोना इत्यादी अनेक व्यापारी केंद्र त्या ठिकाणी होते.
तर ही मोठी शहरं होती. जसं आज आपलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, त्या पद्धतीचा या 12व्या शतकामध्ये ही युरोपातील एक आर्थिक केंद्र होती, वैभवशाली केंद्र होते इटली. आणि त्यामध्ये अनेक व्यापारी लोक त्या शहरामध्ये राहत असत आणि त्या शहरामध्ये खऱ्या अर्थाने या बँक नामक व्यवस्थेचा पाया घातला गेला. म्हणजे तिथं बँकेसारखी व्यवस्था तिथे उदयास आली, पण त्याला अजूनही रूढार्थानं बँक म्हणता येत नव्हतं. तर याच शहरामध्ये, याच इटली या देशामध्ये, व्हेनिस या शहरामध्ये पुढे 14व्या शतकामध्ये आज आपण ज्याला बँक असं म्हणतो त्या बँकेची संस्था त्या देशामध्ये स्थापन झालेली आहे. तर हा काळ मध्ययुगीन काळ होता. म्हणजे मध्ययुगाचा 12व्या शतकाचा काळ हा मध्ययुगीन काळ म्हणला जातो. जवळपास 1356 पासून इटलीमध्ये अशा प्रकारची बँक सदृश्य व्यवस्था त्या शहरामध्ये उदयास आली होती. लोक हे करत होते, पण बँकेसारखं सुटसुटीत असं ते काम होतं असं आपणाला आजही म्हणता येणार नाही. पण यासारखे बँकेला शोभेल असं, ज्याला आज आपण बँक म्हणल्यानंतर एक संस्था आपल्यासमोर येते, तर अशा प्रकारची एक संस्था ज्याच्यामध्ये मॅनेजर असतो, काही लोक असतात जे की पैसे देण्याघेण्याचं काम करतात, त्याची नोंदणी होते, त्याच्या फायली असतात, त्याचा हिशोब सांभाळलं जातं, अतिशय सुरक्षित असे ही एक संस्था असते. तर अशा प्रकारची ही पहिली संस्था, बँकेसारखी पहिली संस्था स्थापन याच व्हेनिस शहरामध्ये झाली. ती म्हणजे 1587 मध्ये इटलीमध्ये बँका देल्ला पाझ्झा दी रियाल्तो ही बँक सर्वप्रथम व्हेनिस या शहरामध्ये स्थापन झाली. हे तुम्ही विसरता कामा नये की 1587 मध्ये बँका देल्ला पाझ्झा दी रियाल्तो ही बँक सर्वप्रथम व्हेनिसमध्ये स्थापन करण्यात आली. तर ही सर्वप्रथम स्थापन झालेली जी बँक होती, तर तिचं कार्य काय होतं, तर ही लोकांकडून ठेवी स्वीकारणे. लोकांचा जो पैसा आहे ती पैशाला आपण बँकेत आपण ठेवतो म्हणून आपण त्याला ठेवी म्हणतो. तर ठेवी स्वीकारणे आणि ठेवीची रक्कम हस्तांतरित करणे, हुंड्या वटवणे हे कार्य करीत असे. परंतु त्या काळातील ही जी बँका देल्ला पाझ्झा दी रियाल्तो ही जी बँक होती, ती बँक ठेवी स्वीकारणे, हुंड्या वटवणे आणि ठेवीची रक्कम हस्तांतरित करणे, म्हणजे मी त्या बँकेतून दुसऱ्या व्यक्तीला, एक्स व्यक्तीला मी ती पैसा देत असे. बँकेला सांगितल्यानंतर की हा पैसा दुसऱ्याला द्यावा माझ्यातर्फे, तर ती बँक देत असे. त्याला ठेवीचं हस्तांतरण. आज आपण चेकच्या माध्यमातून, आज बँकेच्या माध्यमातून आपण आपली रक्कम, आपला पैसा दुसऱ्याच्या खात्यावर दुसऱ्या व्यक्तीला आपण देऊ शकत होतो. तशा पद्धतीचं हे कार्य 1587 मध्ये बँका देल्ला पाझ्झा दी रियाल्तो ही बँक करत होती. परंतु आज बँकेचं आज आपण जे महत्त्वपूर्ण कार्य समजतो, ठेवी स्वीकारणे तर कार्य आहेच, ठेवी स्वीकारणे, हुंड्या वटवणे हे बँकेचं कार्य आहेच. दुसरं प्रमुख कार्य म्हणजे कर्ज देणे, जे आज आपण पाहतो बँका आपल्याला कर्ज देतात. पण हे कर्ज देणे हे काम ही बँका देल्ला पाझ्झा दी रियाल्तो ही बँक करत नव्हती. म्हणजे कर्ज देण्यास त्या बँकेला मनाई होती. फक्त ठेवी स्वीकारणे आणि ठेवीची रक्कम हस्तांतरित करणे, हुंड्या वटवणे यापुरतेच ही बँक मर्यादित होती. पण त्यामुळे होत असं, बँक
जोपर्यंत कर्जाने लोकांना देत नव्हती त्याच्यामुळे बँकेला काही फायदा होत नव्हता. लक्षात घ्या, कोणतीही व्यवस्था तोपर्यंतच चालते जोपर्यंत त्याच्यातून आपल्याला काही फायदा मिळतो तेव्हाच आपण ती गोष्ट चालू ठेवतो, अन्यथा आपण ती गोष्ट बंद करतो आणि बंद करण्यामध्येच आपला फायदा असतो, हे आपण मान्य केलंच पाहिजे. तर ही जी बँक होती, बँका देल्ला पैसा दी रियाल्टो, ही बँक लोकांना म्हणजे लोकांच्या ठेवी स्वीकारत होती, लोकांचा पैसा ठेवून घेत होती आणि हा पैसा दुसऱ्यांना हस्तांतरित करू शकत होती, हुंड्याही उठवता येत होत्या. पण ही बँक कर्ज देत नव्हती. त्याच्यामुळे बँक म्हणून जे बँकेला काही उत्पन्न यासाठी जे लागणारं जे खर्च भागवण्यासाठी उत्पन्न आहे ते बँकेला काही मिळत नव्हतं. काही लोक करत होते सेवाभावी, ना नफा ना तोटा याच्यावर कदाचित ते एक आपणाला एक मदत म्हणून आपल्या त्यांच्या समूहामध्ये ही छोट्या मर्यादित स्वरूपामध्ये हे काम चालू होतं, जरी तिला ह्या बँकेचं नाव मिळालं तरी. पण बँकेला उत्पन्न नव्हतं. उत्पन्न केव्हा असणार? जेव्हा बँक लोकांना कर्ज देईल. कर्ज दिल्यामुळे बँकेला ते व्याज भेटेल आणि व्याज हे बँकेचं उत्पन्न असते. तर बँक कर्ज देणार नाही म्हणल्यावर कर्ज देतच नव्हती. तर बँक ही कर्ज देत नव्हती, त्याच्यामुळे कर्ज देत नव्हती तर कर्ज देत नसल्या कारणाने साहजिकच बँकेला काही उत्पन्नही नव्हतं. बँकेला उत्पन्न नव्हतं, उत्पन्न होत नव्हतं. फक्त सुरक्षित ठेव हाच खरा उद्देश या बँकेचा होता, म्हणजे लोकांच्या ठेवी स्वीकारणे यापुरतीच ही बँक कार्य करत होती. पण पुढे मात्र जेव्हा असं लक्षात आलं की अशा प्रकारचं जर बँक आपण केलो तर ह्या बँकेमध्ये काय फायदा आहे का? तर नाही, मुळीच नाही. तर अशा पद्धतीने चालू ठेवलो तर त्यांना ठीक आहे, मर्यादित स्वरूपामध्ये काही लोकांसाठी ही बँक कार्य करत होती. लोकांना आजही पहा, काही लोक आपण खेड्यामध्ये वगैरे त्याही काळामध्ये किंवा आजही याच्यामध्ये अनेक असतात ज्यांचं खातं वगैरे नसते. तर पूर्वी गरीब लोक श्रीमंत लोकांकडे आपलं पैसा किंवा जे काही असेल त्यांच्याकडे ठेवायचे, जी विश्वासू लोक असतात. ते काही पैसा वगैरे घेत नव्हते की बाबा आमचं घर आहे, छोटंसं आहे, झोपडीवजा आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पैसा सुरक्षित राहील का नाही याची आम्हाला भीती असते. त्याच्यामुळे आपण अशा ह्या जे मोठे भांडवलदार जे असतात त्यांच्याकडे तो पैसा ठेवत होतो. पण त्याच्यासाठी ते लोक आपल्याला काही पैसा म्हणजे व्याज वगैरे घेत नव्हते. फक्त ते ओळखीचं असणं किंवा विश्वास असणं हा एकच निकष महत्त्वाचा होता. तर सुरुवातीच्या काळामध्ये ही बँक अशा पद्धतीने कार्य करत होती. पण हळूहळू पुढे असं लक्षात आलं की अशा पद्धतीनं कार्य जर मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर यासाठी बँकेला उत्पन्न मिळणं गरजेचं होतं आणि त्याशिवाय जोपर्यंत उत्पन्न मिळणार नाही तोपर्यंत अशा प्रकारे ही बँक कार्यरत राहू शकणार नव्हती. पुढे 17व्या शतकामध्ये, म्हणजे ही बँक 12व्या शतकामधली होती मध्ययुगीन काळामध्ये. पुढे याच्यामध्ये अनेक बदल होत गेले, जसजसं कदाचित ही बँक वाढू लागलेली असेल. पण पुढे असं लक्षात आलं की आपणाला मोठ्या प्रमाणावर कार्य करायचं असेल तर लोकांना बँक म्हणूनच जर व्यवसायच करायचा असेल तर याचा काही फायदाही पाहिजे. मग तेव्हा बँकेनं हळूहळू कर्ज द्यायला सुरुवात केली असेल. मग त्याच्यामुळं बँकेला मोठ्या प्रमाणावर एकतर कर्ज दिल्यामुळं लोकांची गरज भासू लागली आणि बँकेला उत्पन्न मिळू लागलं आणि बँकाचा हा कर्मचारी वर्ग तयार झाला. मग तिथं बँक नामक संस्था अशा प्रकारे उदयास आली होती. पुढे ही व्यवस्था 17व्या शतकामध्ये अतिच भरभराटीस आली. तिचा वेगाने विकास झाला आणि बँकिंग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती आपल्या झाल्याचं आपणास लक्षात येतं. तर 17व्या शतकामध्ये संपूर्ण जगभरामध्ये या बँकिंग व्यवस्थेचा विकास झाला, मोठ्या प्रमाणावर हे झाला, प्रगती झाली. पण भारतामध्ये याची अवस्था काय होती
म्हणजे ही जी आधुनिक बँक ज्याला म्हणतो ती भारतामध्ये केव्हा उदयास आली? का भारतात बँक झालीच नाही असं वाटते का? नाही. तर जगाप्रमाणे भारतातही या बँकिंग व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. ही जी आधुनिक बँक आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची बँक भारतामध्ये सर्वप्रथम 17व्या शतकामध्ये भारतातही सुरुवात झाली. कारण का सुरुवात झाली असेल तर या काळामध्ये आपल्या देशामध्ये इंग्रज आले आणि इंग्रज हे कुठून आले तर युरोपातून आले आणि युरोपामध्ये साहजिकच 12व्या शतकामध्ये बँकिंगची व्यवस्था तिथं उत्तमपणे कार्य करत होती. तर त्यांच्याकडे असणारं अफाट ज्ञान आणि व्यापाराबद्दलची त्यांची असलेली विजुगुषा वृत्ती यामुळे इंग्रज हे भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी या देशामध्ये व्यापार सुरू केला आणि व्यापार सुरू केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर येथे व्यापार होत आहे. व्यापार तर होते पण व्यापारातून निर्माण झालेला हा जो पैसा आहे, हे जे उत्पन्न आहे, हे ठेवण्यासाठी म्हणजे युरोपात असणाऱ्या बँकच्या धर्तीवर भारतामध्येही बँक स्थापन झाली पाहिजे यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले व त्यांनी या गरजेतून त्यांच्यासमोर ही गरज होती आणि त्यांना बँकिंग व्यवस्थेशी ती परिचित होते. आधुनिक बँक ज्याला म्हणतो ते परिचित होते. आपणालाही काही बँक जरी नसल्या तरी आपल्याकडे तसे व्यवहार होत होते, परंतु बँक ही जी संकल्पना आहे ही संस्था आहे, संस्थात्मक स्वरूप आपणाला भारतीय लोकांना परिचित नव्हतं. तर ह्याचा हा परिचय आपणाला इंग्रजांकडून झालेला होता. तर इंग्रजांनी या देशामध्ये आल्यानंतर म्हणजे सर्वप्रथम त्यांनी बंगाल मद्रास या भागामध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं आणि याच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार उदीम वाढीस लागला. मग यातून त्यांना असं वाटू लागलं की याही देशामध्ये बँक असली पाहिजे, जेणेकरून बँकेच्या मार्फत आपले आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर आणि चांगले होतील आणि ते म्हणजे जनतेसाठी आणि इंग्रज सरकारसाठी दोघांनाही ते महत्त्वपूर्ण ठरेल. तर यासाठी त्यांनी बँका स्थापन केल्या. तर भारतात सर्वप्रथम 1806 मध्ये बँक ऑफ बंगाल ही बँक स्थापन झाली. तर बँक ऑफ बंगाल ही स्थापन झाल्यानंतर पुढे 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे हे म्हणजे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो इलाका हा मुंबई इलाका म्हणून ओळखला जात होता. तर या मुंबई इलाक्यामध्ये 1843 मध्ये बँक ऑफ बॉम्बे ही बँक तयार केली. म्हणजे इंग्रजांनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या नियंत्रणाखाली हे 3 प्रदेश होते, बेंगाल, मद्रास आणि मुंबई इलाका. या 3 भागावर त्यांचं राज्य होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक भागासाठी एक बँक स्थापन केली. बंगालसाठी बँक ऑफ बंगाल जी 1806 मध्ये स्थापन झाली. तर 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास ह्या बँका स्थापन झालेल्या होत्या. तर ह्या बँका ह्या 3 राज्य म्हणजे इंग्रजांचं सुरुवातीला 3 राज्यांवर नियंत्रण होतं. त्याच्यामुळे 3 राज्यांसाठी त्यांनी 3 बँका स्थापन केल्या. म्हणजे बंगाल इलाक्यासाठी बँक ऑफ बंगाल आणि 1840 मध्ये मुंबई इलाक्यासाठी बँक ऑफ बॉम्बेची स्थापना त्यांनी केली आणि 1843 मध्ये मद्रास इलाक्यासाठी मद्रास राज्यासाठी त्यांनी बँक ऑफ मद्रासची स्थापना केली. तर या बँकांना त्या प्रेसिडेन्सी बँका असे त्या काळी म्हणल्या जात होतं, ओळखण्यात येत होतं. या बँका म्हणजे बँकिंग व्यवसायासोबतच म्हणजे हे बँक काय होती, प्रत्येक बँक ही त्या राज्यामध्ये टॉपची केंद्रीय बँक होती. जसं आज आपल्या देशामध्ये
केंद्रीय बँक कोणती आहे? तर RBI ही केंद्रीय बँक आहे. म्हणजे भारतातील सगळ्या बँकेवर लक्ष ठेवणारी, भारतातील सगळ्या बँकेवर लक्ष ठेवणारी एकमेव बँक म्हणजे केंद्रीय बँक आहे. पण त्या काळामध्ये अशा प्रकारची केंद्रीय बँक आपणाला सुरुवातीच्या काळात तर दिसू शकली नाही. कारण का प्रत्येक राज्यामध्ये असलेली बँक ही त्या राज्याची केंद्रीय बँक होती. जसं बेंगालसाठी बेंगालची केंद्रीय बँक हे बँक ऑफ बेंगाल होती. तर मद्रास राज्यासाठी मद्रासची जी बँक आहे सगळ्यात मोठी ती तीच होती. ती संपूर्ण मद्रास राज्यावर ते कार्य करत होते. पण पुढे इंग्रजांना असं लक्षात आलं की 3 बँका 3 पद्धतीने आपल्या कार्य करत होते 3 राज्यामध्ये. राज्य इंग्रजांचंच होतं, पण या 3ही राज्यामध्ये 3 बँका स्वतंत्र होत्या. म्हणजे आपापल्या पद्धतीने त्या कार्य करत होत्या. ठेवी स्वीकारणे असतील किंवा बँकिंगचे वेगवेगळे जे कार्य असतील तर ह्या बँका त्या करत होत्या. पुढे इंग्रजांना असं लक्षात आलेलं होतं, जसं इंग्रजांचा भारतामध्ये राज्यविस्तार होत राहिला, राज्य वाढत गेलं, त्याच्या कारणाने एक एक राज्य इंग्रजांना येऊन मिळालं होतं. त्याच्यामुळं आणि मग त्या पद्धतीने अनेक बँकाही, मग खाजगी लोकही बँका स्थापन करू लागलेल्या होत्या. मग तेव्हा इंग्रजांना असं वाटू लागलेलं होतं की ह्या ज्या 3 बँका आहेत किंवा या प्रमुख 3 बँका आहेत, या बँकावर लक्ष ठेवणारी, कुठंतरी नियंत्रण ठेवणारी एक मध्यवर्ती बँक असावी, ज्याला आज आपण केंद्रीय बँक म्हणतो. अशा प्रकारची एक बँक असली पाहिजे असं तत्कालीन याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं, परिस्थितीवरून. त्याच्यामुळं 1921 साली या 3ही इलाक्यातील 3ही राज्यातील बँकांवर 3ही राज्यातील बँका ज्या आहेत त्यांचं विलिनीकरण करून 3ही बँकांचं एक बँक स्थापन करण्यात आली. तर याच बँकेला आपण इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असे म्हणतो. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असे आपण याला म्हणतो. ही एक म्हणजे भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाची घटना आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये बँकिंग व्यवस्थेचा, जे आधुनिक बँकिंग व्यवस्थेचा पाया या 1981च्या या इम्पिरियल बँक ऑफ इंडियाने घातल्या गेल्याचं आपणाला लक्षात येतं. म्हणजे झालं असं की या 3ही बँकांचं एकत्रित करून 3ही बँकाचं एक बँक करण्यात आली, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. याच्यामुळे जे प्रत्येक बँक आपापल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत होती. कदाचित ती बँक त्या राज्यामध्ये वेगळे नोटा छापत असेल, ही बँक हे छापत असेल, त्याचे नियम वेगळे, याचे नियम वेगळे, अशा पद्धतीची ती असेल. कारण त्या 3ही बँका स्वतंत्र होत्या, पण त्याच्यामध्ये एकसूत्रता नव्हती. कुठेतरी इंग्रजांना वाटलं की अशा पद्धतीने ही बँक विस्कळीत स्वरूपात कार्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने सुसंवाद असला पाहिजे, सुलभ रीतीने कार्य केलं पाहिजे. यासाठी त्यांनी 1921मध्ये या 3ही बँकांचं एकत्रीकरण करून एक बँक स्थापन केली, ज्याला आपण इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असे म्हणतो. आणि ही एक महत्त्वाची घटना आहे. महत्त्वाची घटना यासाठी कारण यातूनच पुढे भारताच्या या बँकिंग विकासाचा पाया घातला गेलेला होता. पुढे अजून याच्यापेक्षाही एक महत्त्वाची घटना घडली. तर ही बँक एक झाली, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. पण पुढे त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाची घटना, जी की इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये नोंद घेण्यासारखी आहे, ती म्हणजे 1 एप्रिल 1935 साली भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. म्हणजे याच इम्पिरियल बँक ऑफ इंडियाला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दर्जा देण्यात आला. त्याच्यामुळे
ही बँक भारताची एक मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करू लागली. म्हणजे तोपर्यंत आज आपण ज्याला मध्यवर्ती बँक म्हणतो, रिझर्व्ह बँक इंडिया, तत्पूर्वी भारतात इम्पेरियल बँक ऑफ इंडिया म्हणून होती. पण 1 एप्रिल 1935मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. तोपर्यंत इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही बँकच केंद्रीय बँकेचं कार्य करत असे. पण पुढे आपणाला लक्षात आलं 1 जानेवारी 1950 भारतामध्ये पण ही जी बँक आहे, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ही जी बँक आहे ही खाजगीच होती. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची बँक होती. ईस्ट इंडिया कंपनी ही खाजगीच कंपनी होती. तर ती बँक ही खाजगीच होती. इम्पेरियल बँक ही खाजगीच होती. पण पुढे 1947ला जसं आपण स्वतंत्र झालो, इंग्रज देशातून निघून गेले, त्याच्यामुळे आता आपल्याकडे असणाऱ्या इंग्रजांच्या ज्या काही देणगी होती, तर ही जी बँका होत्या, जी काही व्यवस्था होती, त्याच्यामधून त्याच व्यवस्थेला डागडुजी करून आपण एक नवीन व्यवस्था आरंभ केली. त्याच्यामुळे या ठिकाणी आपणाला असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये एक बँक असली पाहिजे जी की एक सरकारला जबाबदार असेल. खाजगी बँका ह्या सरकारला जबाबदार असू शकत नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे. तर आज त्याच्यावर नियंत्रण आलेले आहे. त्याच्यामुळं ते जास्त काळ असं स्वैरपणे कार्य करू शकत नाहीत. पण या सर्व तत्पूर्वी ही बँक भारतामध्ये खाजगी पद्धतीनेच ही कार्य करत असताना नंतर ती सरकारची बँक झाली RBI. तर 1949मध्ये बँकांचे खूप मोठ्या प्रमाणावर 1949मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे ज्या काही इंग्रजकालीन बँका होत्या, खाजगी लोकांच्या बँका होत्या, त्या सगळ्यांच्या बँका तत्कालीन सरकारने ताब्यात घेतल्या. त्या भारत सरकारच्या बँका असे घोषित केल्या. त्याच्यामुळे अशा पद्धतीने भारतामध्ये एका बँकिंग व्यवस्थेचा पाया घातला गेला. तर अशा पद्धतीने ही एक बँकांची पुढे 1969मध्ये अजून काही बँका होत्या ज्या की खाजगी रीतीने कार्य करत होत्या. म्हणजे 2 पद्धतीने 2 वेळेस 1950ला या ठिकाणी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. पण त्यानंतरही 1969मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याचा उद्देश हाच होता की ह्या बँका सरकारला उत्तरदायी असल्या पाहिजे आणि लोकांसाठी कार्य केल्या पाहिजे, ही भावना लक्षात घेऊन तर ती बँक स्थापन करण्यात आली. तर असो एकंदरीत ही या बँकिंग व्यवस्थेची ही पार्श्वभूमी होती. तर आपणाला जे टॉपिक आहे तर बँका, तर त्याचं एकंदरीत अशा पद्धतीची ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्यासमोर लक्षात यावी यासाठी आपण सांगितलेलं आहे. तर आता एक मी तुमच्यासमोर येतो, ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे. तर आता आपण एकंदरीत बँक म्हणजे काय तिचा इतिहास आपण पाहिला. पण ज्याला आपण बँक म्हणतो ते बँकेची व्याख्याही पाहणं आपलं गरजेचं आहे. तर त्याशिवाय आपणास बँक म्हणजे काय हे लक्षात येणार नाही. तर आता आपण पाहिल्याप्रमाणे एवढं मात्र लक्षातच आले असेल, बँक म्हणजे जी बँक ठेवी स्वीकारते, लोकांच्या ठेवी घेते आणि लोकांना कर्ज देते, हे बँकेचे महत्त्वपूर्ण 2 कार्य आहे. तर या 2 कार्यावरून आपणाला कोणत्याही बँकेची स्वरूप कळत नाही. त्यासाठी आपण काही महत्त्वाची एक व्याख्या पाहणे गरजेचं आहे. तर यामध्ये सर्वात प्रसिद्ध अशी व्याख्या आहे ती हार्ट या अर्थशास्त्रज्ञांची. त्यांच्यामध्ये त्यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे, जी व्यक्ती आपल्या सर्वसाधारण व्यवसायात नागरिकांकडून ठेवी स्वीकारते
आणि ज्याने आपल्याजवळ पैसा जमा केला आहे किंवा ज्यांच्या खात्यात तो जमा झाला आहे त्यांच्या धनादेशांचे शोधन करते ती संस्था म्हणजे बँक होय. तर अशी एक त्यांनी सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. तर परत एकदा मी व्याख्या सांगतो. हार्ट यांची व्याख्या ते असं म्हणतात की जी व्यक्ती आपल्या सर्वसाधारण व्यवसायात नागरिकांकडून ठेवी स्वीकारते आणि ज्यांनी आपल्याजवळ पैसा जमा केला आहे किंवा ज्यांच्या खात्यात तो जमा झाला आहे त्यांच्या धनादेशाचे शोधन करते ही संस्था म्हणजे बँक होय. तर ही एक व्याख्या आहे. तर दुसरीकडे किल्ले या अर्थतज्ञाने एक व्याख्या केलेली आहे. त्यांची व्याख्या अशी आहे: सुरक्षिततेचा विचार करून गरजू व्यक्तींना कर्जाऊ रक्कम देणारी तसेच तिच्याजवळ समाजातील विविध व्यक्ती आपला अतिरिक्त पैसा जमा ठेवतात अशी संस्था ही अधिकोष होय. परत एकदा किल्ले यांची व्याख्या सांगतो. सुरक्षिततेचा विचार करून गरजू व्यक्तींना कर्जाऊ रक्कम देणारी तसेच तिच्याजवळ समाजातील विविध व्यक्ती आपला अतिरिक्त पैसा जमा ठेवतात अशी संस्था म्हणजे अधिकोष अर्थात बँक होय. तर ह्या एक बँकेच्या 2 महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या ह्या व्याख्या आहेत. तर या व्यतिरिक्त आपण बँकेची व्याख्या काही करू शकतो का? नक्कीच आपण करू शकतो. म्हणू शकतो ज्याला आपण सोप्या शब्दात बँक असं म्हणतो. तर ते बँक म्हणजे काय? बँक म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांकडील म्हणजे जनतेकडील पैसा जी बँक ठेवी स्वीकारते, ज्याचे शोधन करते आणि ग्राहकांना दिलेला पैसा ती जमा करून घेते व ग्राहकांनी मागितल्याबरोबर ताबडतोब लवकर पैसा त्याला परत करते. आणि ग्राहकांनी जर एखादा धनादेश म्हणजे चेक दिला असेल तर ते वटवून देते. आणि याउलट काही आपण डी जर मागितला असेल तर डी पण देते. तर अशा प्रकारे कार्य करणारी जी संस्था आहे त्याला आपण बँक असे म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या व्याख्यावरून आपणास लक्षात येते की बँक हे एक व्यावसायिक संस्था असून ती पैशाच्या देवाणघेवाणीचं कार्य करत असते. आणि तसेच लोकांच्या ठेवी म्हणजे लोकांकडील जो पैसा आहे तो सुरक्षितपणे ठेवून घेण्याचं काम व त्यांना आवश्यकतेनुसार देण्याचं काम ही बँक करत असते. तसेच लोकांकडून जी ठेवी ही बँक स्वीकारते त्याचप्रमाणे ही बँक ज्या गरजू लोकांना पैशाची गरज आहे त्यांना कर्ज रूपाने देण्याचं काम देखील ही बँक करत असते. तर हे एक आहे. आणि तिसरं कार्य आपल्याला सांगता येते की ही जी बँक आहे ही काही 12व्या शतकातली बँक नाही की जी म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावर काम करत असेल. पण आजच्या बँका ज्याला आधुनिक बँका म्हणतो साहजिकच त्या व्यावसायिक तत्वाला सामोरं ठेवून कार्य करत असतात. त्याच्यामुळे नफा प्राप्त करणे हा बँकेचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी ह्या बँका कार्य करत असतात. तर हे 3 आहेत. अशा प्रकारे बँकेचे एकूण 7 प्रकार आहेत. तर ह्या 7 प्रकारचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. तर त्याच्यामध्ये पहिला आहे व्यापारी बँक, जे की आपल्याला चॅप्टर आहे, धडा आहे नाही का. ही प्रस्तावनाच होती आजच्या या पहिल्या याच्यामध्ये. दुसरा आहे औद्योगिक बँक. तिसरा आहे विनिमय बँक. चौथा आहे केंद्रीय बँक. 5वा आहे आंतरराष्ट्रीय बँक. 6वा आहे कृषी बँक. 7वा आहे सहकारी बँक. असे हे बँकांचे काही वेगवेगळे प्रकार आहेत.
तर या वेगवेगळ्या प्रकारामध्ये तर याविषयीचे जे काही माहिती आहे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ आणि तोपर्यंत आपल्या पाठ्यक्रमाला असलेलं व्यापारी बँक म्हणजे काय याचं सविस्तर आढावा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हे आजचं जे लेक्चर मी आपल्यासमोर कथन केलेलं आहे याचं तुम्ही गांभीर्यानं श्रवण कराल. नक्कीच आपल्या वर्गापेक्षा म्हणजे वर्गामध्ये आपण जे शिकतो त्याच्यामध्ये जो आनंद मला तरी वाटते तो या लेक्चरमध्ये येणं अशक्य आहे. मग मला तुम्हाला समजून सांगता येणार नाही. ही एक याच्यामध्ये आहे. पण सध्या उद्भवलेल्या या कोरोना परिस्थितीमुळं तुमच्यासमोर मला अशा पद्धतीनं ऑनलाईन येणं अपरिहार्य बनलेलं आहे. आपला अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी संस्था सरकार आपलं कॉलेजही कार्य करत आहे. आदरणीय प्राचार्य साहेबांच्या आदेशावरनं हे ऑनलाईन सत्र आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर पुढच्या सत्रामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये मी आपणासमोर आपल्या पाठ्यक्रमाला असलेलं व्यापारी बँक म्हणजे काय याविषयी आपण सविस्तर आपण अध्ययन करणार आहोत. तो पाठ आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या पाठावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, ऐकण्याचा प्रयत्न करा. ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. पण उद्या आपण व्यापारी बँक म्हणजे काय हे पाहू आणि शक्यतो हे मी फळ्यावर घेण्याचा प्रयत्न करेन. एक फळ्याचं अरेंजमेंट होते का बोर्ड ज्याला आपण वर्गामध्ये पाहतो करतो तर तशा पद्धतीने आपणाला करता येईल का हे मी आपणासमोर प्रयत्न करतो. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.